करण्याची सोपं नाही आणि एका पिकावर उभं वर्ष काढायचं इतकं तितकंच सोपं नाही. पण माझ्या नावाबरोबर तुमच्या कष्टाची किंमत झाली आणि या संपूर्ण भारतभरामध्ये आने पटांचा वाटाणा हा जगामध्ये प्रसिद्ध झाला. हे सगळं आपली मनाची कष्टामुळे. या सर्वांचा मी निश्चितपणे कष्टकर्त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आपल्यामुळे नंतर मला या विभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2014ची निवडणूक असेल, 2019ची निवडणूक असेल, 14ला विजय मिळाला तरी पठाण माझ्याकडे होतं सरपंच आहे आणि 19ला हलकासा माझा पराभव झाला. हे दोघांचं भांडण तिसऱ्या झाला, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा नाम झाला आणि हलकासा पराभव झाला. मला हरकत नाही, या वेळेला तुझ्या जनता हुशार झालेली आहे. या वेळेला जी लढाई होईल ती या शिवभूमीचा शिवभक्ताची लढाई ही आटके पार होईल आणि ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. लोकांना असं वाटतं की आम्ही 2 महिन्यामध्ये घासपुराचे आमदार होऊ. जी मंडळी दशमीला राहील, पैकीला राहील, लोकांच्या सुखदुःखामध्ये राहील. एसटी मंडळी होती आमच्या आण्याच्या घाटामध्ये मला कळलं की आण्याच्या जाणारी एसटी मंडळी सगळी कामं बाजूला सोडली आणि प्रत्येक माणूस उचलून खाद्यावर 2 वर्षाचा प्रवास करत असताना 7:30 वाजता ठिकाणी उभा होतो भर उन्हाळ्यामध्ये आणि त्या माणसाला टाकलं. माझी जबाबदारी आमचा सचिन केला. रात्री 2:30 वाजता आमदारकी सुखदुःखाची आहे, विकासाची आहे. आमदार हा म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या दरवाज्यामध्ये जो उभा राहतो, आपली स्वतःची छाती सर्वसामान्यांच्या पाठीला उभी करतो, त्याला म्हणतात आमदार. आमदार या शब्दाची व्याख्या आहे. मला विनंती करायची माझ्या तमाम कार्यक्रम मंडळीला, पटोळे विभागाला हा एवढा विभाग येतो आता मी सरकार वाटल्याप्रमाणे दुसऱ्या कुठल्या आमदाराने वरिष्ठ केलं असतं. साहेब हा 5.5 कोटीचा रेकॉर्ड आहे. एका वेळेला एका गावामध्ये एकट्याला भरती शेतीवाडी आणि आणे एवढा मोठा रेकॉर्ड करणारा मी या तालुक्यातला पहिला आमदार आहे. एकच वादा महिला आहे. मी आमदार झाल्यानंतर 18 ते 65 वयाच्या सगळ्या महिलांचा 10 लाख रुपयाचा विमा माझ्या खिशातल्या पैशाची सोडवतो. अरे ज्या लोकांना घर नाही, जे बेघर आहेत, त्यांच्यासाठी 10 एकर जमीन आपण विकत घेणार आहोत स्वतःच्या पैशाने. त्याला माझ्याकडून नाव दिले दातृत्ववान, दानशूर, आपला माणूस. या नावावर मी कलम लावू का? 100% 10 एकर जमीन घेऊन ती शासनाच्या नावावर करणार आणि आपला माणूस वसाहत करून हे घरांना मोफत घर द्यायचं काम आपण खूप सारं करायचं आहे. हा तालुका पर्यटनचा तालुका आहे, हा अष्टविनायका तालुका. इथली आमची भाकर लंडन पर्यंत गेलेली आहे. शिवाजीराव आणि हे भले शबाज पठाण, पठाणाचा मला 60 अभिमान आहे की आम्ही सगळे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उत्सव साजरा करतो. दुसरी मसाल्याची किंमत किती होते? 12 लाख रुपये. घराघरातून भाकरीचे आणि घराच्या मागे कुठंच नाहीये. महासत्ता अनेक असेल पण आमच्या आल्यासारखा उत्सव या जगामध्ये कुठं होता याचा सामना
जुनी परंपरा आहे ती आमची माणसं सगळं झालेली आहे. आणि म्हणून मी कालही आपल्याकडे होता, आजही आपल्याकडे आहे, उद्या आपल्याकडे राहणार. आणि आल्या पठाराला एकाच माणूस भूता पाणी देऊ शकतो. हवं तर कृतीला भेटून घ्या, हवं तर तेवढं सगळं भेटून घ्या. या आल्या पठाराला होता एकाच माणूस पाणी देणार, त्यामुळे काय सोबी पाणी देणार, त्याचं नाव आहे आमदार शरददादा भिवंडी सोनवणे. मला घेरायचा प्रयत्न चालू आहे. शरद सोनवणेचे डुप्लिकेट तयार कर, डुप्लिकेट नाना डुप्लिकेट काय घेरायचं काम चालू आहे आपल्या माणसाला. पण काळजी करू नका, ज्या पदाने छत्रपती शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, एवढ्या कडक वेड्यामधून शरद सोनवणेला 2024 मध्ये कोणी थांबू शकत नाही. आणि मी शिवरायांचा शिवभक्त आहे. या वेड्यातून शिवराय बाहेर पडले आणि या सगळ्या असलेल्या कडक वेड्यातून शरद सोनवणे खांद्यावर बाबा घेऊन महाराष्ट्राच्या छातीवर गेल्याशिवाय राहणार नाही. ही जबाबदारी माझी आहे. आपल्या सर्वांकडून नैतिकतेने काम करायची, आपल्या विकासाला उंची द्यायची. लढाई अपक्ष असली तरी ही लढाई कोणाकोणाची आहे आणि तेवढी जबाबदारीची लढाई आहे. माझी विनंती तमाम पठार विभागाला आयोगात त्यांच्याला आहे. मी या विभागातल्या प्रत्येक गावातले कमी कमी 100 माणसं सांगू शकतो. शांतराव काय म्हणतात तुमचं घराघरात संबंध आहे, त्यामुळे आपण मला प्रेम दिलं. माझ्या या जवळच्या सहकार्याने मी आधीच्या दृश्यामध्ये पाणी दिला, चारा दिला. पण पंकज भाऊने माझ्या पायावर ठेवून या संपूर्ण पठार विभागाला 30,000 लिटरचे 130 टँकर मोफत दिले. मोफत दिले की नाही दिले? दिले की नाही? आम्हाला काय हवंय? आम्हाला तुमच्यासाठी घटना माहिती आहे, तुमच्यासाठी घटना माहिती आहे, तुमच्यासाठी आयुष्याची माहिती होईल. पण पठार विभागाला आयुष्यामध्ये आमच्याकडून अंतर दिलं जाणार नाही या शब्द मात्र आमचा आपल्याला आहे. उद्याच्या या निवडणुकीमध्ये खरं तर माझं चिन्ह नवीन आहे. नवीन आहे पण ते चिन्ह जमिनीवरच आहे. जमिनीवर प्राय 2 चिन्ह आहे आणि ते तुमचा 3 चारा घेऊ. 3 चारामध्ये गुरुवार आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा. 3 चाराची दीक्षा. आणि आज गुरुवारचा दिवस 3 आलोय, आपला आशीर्वाद घ्यायला हवाय. या विषयाच्या संस्थेमध्ये तालुक्याला प्रचंड मतांनी त्यांनी विजय करा एवढी विनंती करतो आणि आपल्याला शब्द देतो. 288 असलेल्या अंतरामध्ये जुन्नर तालुक्याची शुद्ध नोकरीची आमदारकी ही महाराष्ट्राच्या विकासाची 1 नंबरची आमदारकी राहिली. विश्वास व्यक्त करतो माझ्या शब्दाला, एवढा विश्वास व्यक्त करतो. माझ्या शब्दाला विनंती करतो. देवस्थान ट्रस्टीचे आभार मानतो सर्व देवस्थानचे.